नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभांचा जो गुप्त होण्याचा दिवस आहे तो कुरुपूर येथे 10 तारखेला साजरा होणार आहे. अनेक भाविकांनी मला फोनवरून विचारलं की आम्ही या दिवशी काय सेवा करावी. यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलं की सेवा म्हणजे काय हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. काही लोक म्हणतात आम्ही जाऊ तिथं देऊळ झाडू काहीतरी अन्नदान करू, देणगी देऊ, अभिषेक करू. खरं तर ही आपली सेवा नाही आहे. आपली सेवा ही खरं वागण्यात आणि कृतीत दाखवायला पाहिजे. उगीच मोठेपणासाठी लोक जातात, वेळ वाया घालवतात आणि त्यांच्या पत्रात काही पडत नाही, कारण ते काही करत नाहीत. आणि त्याहीपेक्षा ते बाह्य प्रियतेचा देखावा दाखवतात. काहीतरी सांगायलाच पाहिजे म्हणून मी एक फक्त थोडक्यात काय सेवा करायला पाहिजे एवढं सांगतो. शेवटी श्रीपाद भक्तांनी आचरणात आणणं हे त्यांच्या हातात आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा श्रीपाद वल्लभांचा जप आहे. श्रीपाद, तुम्ही राजे आहात, आम्ही तुम्हाला शरण येतो, हा त्याचा सर्वसाधारण अर्थ आहे. ज्यावेळी मी पिठापूरला असतो त्यावेळी समोर बसलेल्या भाविकांकडून हा जप 21, 33, 51, 108 ज्याप्रमाणे भाविकांना वेळ उपलब्ध असेल किंवा त्यांची आवड लक्षात घेऊन त्यावेळी हा सार्वजनिक जप आम्ही करतो. भाविकांना बरं वाटतं, कारण देवाच्या दारात आपण शरण जाणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि खरं म्हणजे हीच महत्त्वाची सेवा आहे. लोक देवाला शरण जात नाहीत. आता काही लोक कुरुपूरला जातील, काहींना जायला जमणार नाही, परंतु मी भाविकांना एवढं स्पष्टपणे आणि सोपं सांगू शकतो की 9 आणि 10 तारखेला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीपाद वल्लभांच्या फोटोसमोर बसा आणि डोळे उघडे ठेवून किमान फक्त 108 वेळा, जास्त केला तर उत्तमच आहे, कारण शेवटी नामस्मरण ही चांगली सेवा आहे आणि त्याच्यानंतर आचरण हे महत्त्वाचं आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभांना ते जाण्यापूर्वी, ते गुप्त होण्यापूर्वी तुमचा आवाज ऐकू जावा, तुमचा आवाज त्यांच्याकडं सेव व्हावा ही माझी इच्छा आहे. म्हणून तुमच्या सोयीप्रमाणे कोणताही आळस न करता डोळे उघडे ठेवून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा मोठ्याने डोळे उघडे ठेवून जप केला तर तो श्रीपादांच्या कानावर जाईल. तुम्हालाही तो जप पूर्ण होईपर्यंत श्रीपाद वल्लभांना डोळे भरून पाहता येईल. आणि हा जप पूर्ण केल्यानंतर अशी एक महत्त्वाची प्रार्थना करा की श्रीपाद श्रीवल्लभ, तुम्ही गुप्त होत आहेत, परंतु गुप्त झाल्यानंतर तुम्ही कुरुपूर पिठापूर येथे तर गुप्त रूपाने आहातच, आपला वास पण तेथे आहे, परंतु आपण आमच्या घरी यावे, आमच्या देवघरात आपण स्थानापन्न व्हावे, राहावे. आम्ही तुम्हाला चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू, चांगलं खाऊ वगैरे जे चांगलं आमच्या धर्मात सांगितलं आहे त्याप्रमाणे वागून आम्ही तुम्हाला ही सेवा अर्पण करू. कारण शेवटी कुठला तरी त्याग करायला पाहिजे. लोक षड्रिपूला विळखा घालून बसलेले आहेत, त्यामुळं त्या विळख्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही आणि देव आमच्यावर कृपा करत नाही. मग ते अवडंबर दाखवतात, आम्ही सेवा करतो, अमुक करतो, तमुक करतो. त्यापेक्षा तुम्ही श्रीपादांना साक्षी ठेवून गुरुद्वादशीच्या दिवशी एक संकल्प करा की फक्त आम्ही चांगलं वागू. समोरचा कसा वागतो तो त्याचा प्रश्न, परंतु आम्ही चांगलं वागू. जे आमचे काही प्रश्न आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतच आहोत, पण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हा आम्ही प्रयत्न करू तेव्हा गुप्त रूपाने तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही आहे त्यात समाधान मानू. खरं ही सेवा आहे. ही सेवा सोडतात लोक, तिसरं काहीतरी करतात, वर्षानुवर्ष आयुष्य संपत जातं आणि शेवटी पत्रात काहीच पडत नाहीत. आणि शेवटी तुम्हाला एकच सांगावं वाटतं की क्षमस्व वैद्यकीय खर्च महाभयंकर वाढलेला आहे. सर्व आहे ते संपतं, परंतु आजार कमी होत नाही.
मात्र यातना मात्र वाढत जातात. या यातना तुमच्या कमी व्हाव्यात म्हणून मी तर स्वतः श्रीपादांना प्रार्थना करत आहे आणि करणार आहे की कोणत्याही श्रीपाद भक्ताला किंवा मानव जातीला यातना होऊ नयेत. त्याला कोणत्याही आरोग्याचा खर्च वाढू नये. आपण त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहावे. जर तो भक्त शरण आला आणि त्याने जर आचरण बदललं तर त्याला कोणताही त्रास होणार नाही. तरी देखील चूक भूल म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी गुप्त झाल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या पाठीमागं गुप्त रूपाने राहावं. आम्ही चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू. आम्हाला कोणत्याही यातना न होता उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान आणि आनंदाने त्याचबरोबर आरोग्यमय प्राप्त व्हावं अशी प्रार्थना आपण करू. मी करतो. सर्वांनी करा. सर्वांना जे जे मागेल ते श्रीपाद देतील एवढी मात्र खात्री देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.